नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची नवीन जाहिरात निघालेली आहे. वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ साठी ही जाहिरात आहे. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. यासाठी पात्रता काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, परीक्षा शुल्क काय असणार आहे, वेतन श्रेणी सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर मित्रांनो, अशाच नवीन दुसऱ्याही 2 जाहिराती आहेत, त्याही आपण कव्हर करणार आहोत. टेलिग्राम चॅनलला मित्रांनो जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर अशा प्रकारच्या मित्रांनो जाहिराती शक्यतो तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नसते आणि तुम्ही पात्र असूनही फॉर्म भरण्यापासून वंचित राहू शकता. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, म्हणजे अशाच जाहिरातीची तुम्हाला माहिती मिळेल. तर पहा सविस्तर जाहिरात. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ साठी मित्रांनो हे पद आहे. या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. तर येथे मित्रांनो प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, तर सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यासाठी 1 जागा आहे, तर इतर मागास वर्गासाठी 2 जागा, तर एकूण आरक्षित 6 पदे आहेत आणि अराखीव खुल्यासाठी मित्रांनो 3 जागा, अशा एकूण 9 जागा आहेत. तर यासाठी मित्रांनो फॉर्म भरायची जी डेट आहे, अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 1 ऑगस्ट 2025 पासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी लास्ट डेट असेल फॉर्म भरायची. तर जे महत्त्वाचे मित्रांनो पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत आणि ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला संपूर्ण PDF भेटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर यामध्ये पहा महत्त्वाचा पॉईंट. प्रस्तुत संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तर प्रस्तुत संवर्गाकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तर यामध्ये मित्रांनो पहा वेतन श्रेणी कशी असणार आहे. तर रुपये 56,100 ते रुपये 1,77,500 अधिक नियमानुसार अनन्य भत्ते असे मित्रांनो याची वेतन श्रेणी असेल. दुसऱ्याही मित्रांनो जाहिराती आहेत तेही आपण कव्हर करणार आहोत. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर पात्रता यासाठी पहा भारतीय नागरिकत्व लागेल. तर यासाठी वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक जो आहे 1 नोव्हेंबर 2025 असेल. तर किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी किमान वय 19 वर्ष. तर कमाल वय पहा सर्वांसाठी किती आहे. तर अराखीवसाठी खुल्या प्रवर्गासाठी 38 असेल मित्रांनो वय कमाल. तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथांच्यासाठी 43 वर्ष असेल. तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी अराखीव आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथांच्यासाठी 43 वर्ष दिलेलं आहे. तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवानिवृत्त अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल. तर दिव्यांग उमेदवारासाठी वयोमर्यादा 45 वर्ष दिलेली आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना 5 वर्षापर्यंत उच्च वयोमर्यादा लागू राहील. तर नंतरचा पहा मित्रांनो महत्त्वाचा जो पॉईंट आहे. तर शैक्षणिक अर्हता. तर शैक्षणिक अर्हता या पदासाठी पासेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशियल सायन्स ऑर एन्थ्रोपोलॉजी हे मित्रांनो शैक्षणिक अर्हता लागेल. मराठीचं तुम्हाला नॉलेज आवश्यक आहे. तर यासाठी अनुभवही लागणार आहे यासाठी. तर अनुभव मित्रांनो पासेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 3 years इन एनी फील्ड ऑफ ट्रायबल सोशियल वेलफेअर ऑर ट्रायबल रिसर्च गेन्ड आफ्टर एक्वायरिंग द क्वालिफिकेशन मेन्शन्ड मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता असून तुम्हाला हे अनुभवही लागेल, एक्सपिरियन्सही लागेल. तर यासाठी पहा मित्रांनो जे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यासाठी येथे वेतन श्रेणी आणि पदनाम दिलेलं आहे. तर पहा यासाठी मित्रांनो जी वेतन श्रेणी दिलेली आहे आणि प्राधान्यशील अर्हता येथे दिलेली आहे. प्रोव्हाइडेड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू बी कॅन्डिडेट हू पासेस MPhil और PhD इन सोशल सायन्स और एन्थ्रोपोलॉजी हे मित्रांनो प्राधान्यशील अर्हता येथे दिलेली आहे. तर अनुभवाच्या दाव्याबाबत इथे माहिती दिलेली आहे. तर कर्तव्य व जबाबदाऱ्या मित्रांनो या संकेतस्थळावर असतील. तर निवड प्रक्रिया पहा मित्रांनो कशी होणार आहे निवड प्रक्रिया. तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. तर मित्रांनो यामध्ये जी आहे चाळणी परीक्षा तुमची घेण्यात येईल. जर अर्ज जास्त आले तर मित्रांनो चाळणी परीक्षेची घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
तर चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल अर्थमान लागू राहील. तर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. तर मित्रांनो, याचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम ते तुम्हाला सेपरेट मित्रांनो व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल. तर टेलिग्राम चॅनलला आणि मित्रांनो आपले जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा. तर मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल. तर प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया आदिवासी विकास विभागातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण वा संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ 2007 तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येईल. तर हे मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आहेत. तर अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला माहीत असेल तर MPSCच्या मित्रांनो साईडवरती जाऊन तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे आणि तुम्हाला KYC ही आधार KYC ही करायची आहे. त्याचे मित्रांनो अपडेट आलेलं आहे. तर तुम्हाला KYC करायची आहे आणि प्रोफाईलवरती जाऊन मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे प्रोफाईल तयार करून. तर यासाठी मित्रांनो जी विविध प्रमाणपत्र आहेत, कागदपत्रे, तर ही तुम्हाला डॉक्युमेंट ही लागतील. तर यामध्ये तुम्हाला अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता ही मित्रांनो तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागतील फॉर्म भरण्यासाठी. तर पहा नंतरचे जे आहे मित्रांनो हे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट पाहून घ्या. तर सर्वसाधारणमध्ये पहा इथे शुल्क रुपये आहे. तर अराखीव प्रवर्गासाठी मित्रांनो फीस जी आहे ठेवलेली आहे 719 रुपये असेल. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग रुपये यांच्यासाठी 449 रुपये फीस असेल. तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे. तर मित्रांनो 29 जुलै 2025 रोजी ही मित्रांनो जाहिरात निघालेली आहे आणि दुसरे आपण जाहिराती कव्हर करणार आहोत. तर माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.